असं फडणवीस म्हणाले होते। हा? आदित्यला मुख्यमंत्री बनवूनच दिल्लीला जाईल असं फडणवीस म्हणाले होते एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीमध्ये। आहे ना, त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जे मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। त्यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत, बंद दरवाजा आड काय झालं तेही दिलं, तेही खोटं होतं। आता खोटं बोलण्याचं एक परिसीमा असते, खोटं बोला पण रेटून बोला। त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ते शिवसेना भाजपच्या गठबंधनमध्ये मुख्यमंत्री त्यांना होता आलं नसतं, म्हणून त्यांनी खोटं सांगितलं की आमची चर्चा झाली अमित भाईंच्या बरोबर, परंतु अमित भाईंनी क्लिअर स्पष्टपणे अशा गोष्टीला नकार दिलेला आहे। त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती। उद्धव ठाकरे हताश, निराश आणि भ्रमिष्ट झालेले आहेत। मुळामध्ये 2019ला महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश नाकारत ते काँग्रेस राष्ट्रवादीवर का गेले, तर ते म्हणाले की मला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं आणि आता म्हणतायत की आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार होते, म्हणजे 1.5-2 वर्ष किमान देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार होते ते आता मान्य करतायत आणि त्याच्यामुळे ते तद्दन खोटं बोलतायत। आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं हे त्यांच्या मनातलं चांदणं आता समोर आलंय आणि म्हणून शिवसेनेत पडलेली फूट ही परिवारवादामुळे आहे। एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करीन हा दिलेला शब्द आणि मांडलेली भूमिका वेगळी आणि स्वतःच्या मनातले मांडे उद्धवजींच्या आदित्यला मुख्यमंत्री करण्याचे होते हे आता त्यांच्या स्वतःच्याच बोलण्याने सबळ दिसतंय।